नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सी के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. स्टुडंट्स, आज आपण एक्झाम ओरिएंटेड एक टॉपिकशी बोलण्याबद्दल भेटलेलो आहोत. स्टडी रिलेटेड नाही, एक्झाम रिलेटेड एक थोडंसं निगेटिव्ह पॉईंट मला वाटला. स्टुडंट्स, नगर परिषदची एक्झाम झाली काही दिवसाआधी आणि त्याच्यात एक्झाम कंडक्ट केली गेली होती बाय TCS. ठीक आहे, त्याच्यापैकी म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आपले लेक्चर बघितलं, यूट्यूबवर भरून प्रेम भेटलं, खूप जास्त व्ह्यूज आले, खूप जास्त सबस्क्रिप्शन आलं, त्याच्याबद्दल धन्यवाद मुलांनो. पण एवढं सगळं नॉलेज भेटल्यावर तुम्ही सगळे सॅटिस्फाईड होते, पण कुठेतरी पेपरमध्ये गेल्यानंतर थोडासा निगेटिव्हिटी आला. अरे यार, के सरांनी एवढे एफर्ट्स घेतले, एवढं काही शिकवलं, पण एक्झाममध्ये तर तसं विचारलंच नाही. सरांनी फार न्यूमेरिकल घेतले, अकाउंटिंगच्या जर्नल एंट्री घेतली, असं सॉल्व्ह करायचं आणि असं विचारलं जाईल. एक्झाममध्ये तर न्यूमेरिकल आलेच नाही, एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेच जात नाही न्यूमेरिकल टाईप. त्याच्यात फक्त थेरॉटिकल क्वेश्चन आहे, फक्त रट्टा मारा आणि पास व्हा. जेव्हा अकाउंटचा पेपर बनवला जातो, TCS नावाला म्हणायला खूप चांगलं नाव आहे. TCS वन ऑफ द वेल रेप्युटेड नाव आहे की एक्झाम कंडक्ट केली जाते TCS कडनं, म्हणजे ट्रस्टेबल आहे, फ्रॉड होणार नाही आणि त्याच्यामुळे आपण आपलं करिअर त्याच्यात इन्व्हेस्ट करतोय. तर याच्यात खूप ट्रस्ट, टाटा नावामध्येच खूप ट्रस्ट जुडलेला आहे. इट इज व्हेरी गुड. या सगळ्या जरी गोष्टी असल्या, पण ट्रस्ट सोबत कुठेतरी प्रश्न येतो क्वालिटीचा, आणि त्याच्याबद्दल मी खूप जास्त नाराज आहे TCS कडनं. TCS म्हटल्यावर मी स्वतः एक्सायटेड होतो की पेपर कन्सेप्च्युअली विचारला जाईल. जो खरंच ज्याचं टॅलेंट आहे अकाउंट्समध्ये, कन्सेप्च्युअल ज्याची क्लॅरिटी आहे, जो रट्टा नाही करत, ज्याला समजतं अकाउंट्स काय आहे, डेबिट का आहे, क्रेडिट का आहे, ज्याला हे कळतं, त्याच्यासाठी हा पेपर सुपिरियर राहणार आहे. आणि डेफिनेटली तुम्ही त्या हिशोबाने प्रिपरेशन करा, पोस्ट तुमचीच राहणार. हे सर्व मी बोललो होतो आणि बऱ्याच जणांना पोस्ट भेटणार पण. त्याच्यापैकी खूप जणांनी एफर्ट्स घेतले आहेत. तुमचे एफर्ट्स, आमचे एफर्ट्स सगळे कलेक्टिव्हली म्हणून रिझल्ट चांगलाच येणार आहे. बट द थिंग इज, TCS कडनं अपेक्षा फेल झाल्या. त्यांनी जे क्वेश्चन पेपर बनवायचा मेन प्रयत्न केला पाहिजे होता, जसा पेपर पाहिजे होता तसा बनवलाच नाही गेला. इथं नॉलेज चेक होतच नाही आहे, कन्सेप्टचं काही घेणं देणंच नाही आहे. कन्सेप्ट काय असतं TCSला माहीतच नाही आहे. हे झाल्यानंतर आता रिसेंटली जस्ट सांगायचं झालं, म्हणजे आय थिंक काल परवाचीच गोष्ट आहे. आय थिंक डेट सांगायचं झालं तर मे बी टू बी स्पेसिफिक, आय थिंक 3 एप्रिल. येस, 3 एप्रिलला एक्झाम झाली MIDC ऑडिटर अँड अकाउंटंट ग्रेड 2ची एक्झाम होती, जी IBPSनी कंडक्ट केली. सो यावेळेस थोडेसे होप्स होते की IBPS कडनं तरी काहीतरी चांगलं बघायला भेटेल मुलांना. 50 पैकी हार्डली 1 ते 2 क्वेश्चन फक्त न्यूमेरिकल विचारले गेले, ज्याच्यात काहीतरी सॉल्विंग आहे, काहीतरी कॅल्क्युलेशन आहे, कमीत कमी फिगर्स तरी दिसत आहे. अरे अकाउंट्सचा पेपर आहे, 50 पैकी 2 क्वेश्चनमध्ये फिगर्स दिसत आहे. व्हॉट द हेल, म्हणजे काय सेन्स आहे याच्यात? काही तथ्यच नाही आहे. सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यात निगेटिव्ह पॉईंट हा आहे, IBPS असो का TCS असो, जो पेपर बनवला जातोय त्या पेपरचा सब्जेक्टचा एक्सपर्ट त्यांच्याकडे नाहीच आहे. मी सांगतो कन्फर्म, एक्सपर्ट त्यांच्याकडे नाहीच आहे. जर एक्सपर्ट असता त्यांच्याकडे तर अशा लेवलचे पेपर बनवूच शकत नाही. आता MSCBची एक्झाम येणार आहे, MSCBची अगेन ज्युनियर अकाउंट असिस्टंट MSCBची, त्याचं प्रिपरेशन चालू आहे, त्याचे कोर्स पण चालू आहे. बऱ्याच म्हणजे 3 डिजिटमध्ये मुलांनी कोर्सेस जॉईन केलेले आहेत. खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय आणि डेफिनेटली कंटेंट मी क्वालिटी जेवढं तुम्हाला कमिटमेंट केली आहे तेवढं आणि त्याच्यापेक्षा जास्त कंटेंट देणारच आहे, त्याच्यात काही डाऊट नाही आहे. पण प्रॉब्लेम परत तोच आहे मुलांनो, ही IBPS आणि TCS ज्या एक्झाम कंडक्ट करणाऱ्या वन ऑफ द मोस्ट रेप्युटेड आणि ट्रस्टेड युनिव्हर्सिटी ज्या इन्स्टिट्यूट आहे पूर्ण इंडियामधल्या, त्यांना जर पेपर बनवायची क्वालिटी, त्यांना जर सेन्स नसेल, त्यांच्याकडे जर क्वालिटी स्टाफ नसेल, क्वालिटी टीम नसेल की ज्यांना कन्सेप्च्युअल पेपर कळतो, तर काही अर्थच नाही आहे. इट इज युजलेस, मिनिंगलेस. म्हणजे माझं तरी रिक्वेस्ट आहे, म्हणजे हे व्हिडिओ आपण एवढं स्प्रेड करावं की TCS IBPS पर्यंतच्या टीमपर्यंत पोहोचवावं. हे आपण ट्विटसुद्धा करूया, डेफिनेटली ट्विटसुद्धा करूया. हे ट्विट पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल मुलांना की काय ट्विट करायचं, रिट्विट करायचं. पण मला असं वाटतं, जोपर्यंत जो पेपर बनवणारा आहे, ज्या सब्जेक्टचा पेपर बनवला जातोय, तो पेपर बनवणारा पर्सन त्या फील्डचा जे एक्सपर्ट नाही आहे, कसले पैसे देतोय आपण? व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग फ्रॉम यू? अख्खं इंडिया तुमच्याकडनं, अख्खं महाराष्ट्र काय एक्सपेक्ट करत आहे? 25,000 फॉर्म भरले जातात, 1,000 रुपये फीज असल्यावर 25,000 × 1,000 कुठे गेला तो आकडा? आणि तुमच्याकडे एक क्वालिटीची टीम नाही आहे पेपरचे क्वेश्चन पेपर सेट करण्यासाठी. 2 न्यूमेरिकल, 50 पैकी 2 न्यूमेरिकल, BRSचा क्वेश्चन. अरे ऑडिटर, ज्याला तुम्ही ऑडिटर अँड अकाउंटंट, ती पोस्टचं नाव बदला. जर तुमच्याकडे खरंच नाही आहे लायकी, तुमच्या टीमची नाहीच आहे, डिझर्व नाही करत, त्या एक्झामचं नाव बदला. ऑडिटर अँड अकाउंटंट का थेरी रट्टा करणार आहे, थेरी पाठ करणार आहे?
त्याला अकाउंटंटची जॉब देताय तुम्ही, ऑडिटरचे रिस्पॉन्सिबिलिटीज आहे आणि त्याला एक्सपेक्टेड काय त्याच्याकडनं, त्यांनी सगळं पाठ करायचं आणि सगळे पाठ केलेले फक्त क्वेश्चन डोक्यात फक्त भरून घ्यायचे थेरी आणि त्याचे आन्सर द्यायचे. काय चाललंय, एकदम मूर्खपणा आहे, काही तथ्यच नाही याच्यात. स्टुडंट्स, माझं एकदम खूप जास्त डिसअपॉइंटमेंट झालं आहे. मी चुकीचा पण असू शकतो, मी असं नाही म्हणत की मी सगळ्यात बेस्ट आहे. आय एम जस्ट वन ऑफ द पार्ट. माझ्याकडे मे बी 1% नॉलेज आहे, 99% नाही आहे. पण जेवढं नॉलेज आहे माझ्याकडे त्याच्यातून मला वाटतं स्टुडंट्स की जे पेपर सेट करणारे आहेत ते त्या लेवलचे नाही आहेत. मी असं पण नाही म्हणत की मी पेपर चेक करण्याच्या किंवा सेट करण्याच्या लेवलचा आहे, नाही, माझ्यापेक्षा खूप दिग्गज लोक आहेत. पण ते कमीत कमी असे दिग्गज सिलेक्ट करा, असे लोक सिलेक्ट करा ज्यांना खरंच स्वतःला तरी त्या सब्जेक्टचं नॉलेज आहे. हे कोणत्या तरी बुकमधनं क्वेश्चन उचलले जात आहेत, पेस्ट केले जात आहे, काय 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 तथ्य आहे. मुलांचं करिअर त्याच्यावर डिपेंड आहे. अरे अख्खं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे आग का दर्या आहे, डूब के जाना आहे. पोरांचं एज जात आहे, म्हणजे अक्षरशः वर्षात म्हणजे लाईफमधले 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष स्ट्रगल करतोय तो पोरगा एक्झाम देण्यासाठी. आमच्यासारखे काहीतरी टीचर ट्राय करतात की आमच्याकडे जे पण स्टुडंट पोहोचलेत त्यांना कन्सेप्च्युअली क्लिअर करावं, त्यांना अशा प्रकारे शिकवावं की लॉंग लाईफ त्यांना ते नॉलेज कामात येईल. कसंही क्वेश्चन विचारू ते फिरवून त्यांना सॉल्व्ह करता येईल, अशा प्रकारे आम्ही ट्रेन करायचा प्रयत्न करतो. आणि एक्झाममध्ये काय येतं, रट्टा रट्टा मार, रट्टा मार. न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आता इंडियामध्ये, एज्युकेशन पॉलिसी बदलली. न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणते की मुलांना रट्टा नाही करायचे, कन्सेप्च्युअल कसे अंडरस्टँडिंग करता येईल, प्रॅक्टिकल नॉलेज कसं देता येईल. आणि आज TCS आणि IBPS आज सुद्धा बदलत नाहीये. इट इज मिनिंगलेस. मुलांनो, खरंच माझी रिक्वेस्ट आहे, हे व्हिडिओ ॲज मच ॲज पॉसिबल स्प्रेड करा. खरंच हे TCS IBPS पर्यंत पोहोचू द्या. डेफिनेटली आपण लढा देऊ, ट्विट करूया आणि त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवूया. याच्या आत्तापर्यंतच्या मुलांचं नुकसान झालं आहे ते बाजूला ठेवू, पण ॲटलिस्ट आजपासून पुढे जी एक्झाम होईल, बाकीच्या सब्जेक्टबद्दल माझं एक्सपर्टीज नाही आहे म्हणून मी त्याच्याबद्दल नाही बोलू शकत मुलांनो. रिझनिंग आहे, GK आहे, मराठी आहे, माझं एक्सपर्टीजच नाही आहे. सो नो कमेंट फ्रॉम माय साईड. पण डेफिनेटली अकाउंट्समध्ये मला असं वाटतं, बिंग अ चार्टर्ड अकाउंटंट, आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स, आय कॅन अंडरस्टँड युअर कन्सेप्ट, म्हणजे युअर लेवल ऑफ स्टडी, हे सगळं समजू शकतो. पण तुम्ही ज्या लेवलचा प्रिपरेशन आपण करतोय, जे करून घेतोय, त्यांना भलतंच एक्सपेक्टेड आहे. लिटरली आता रिसेंटली जी MIDCची एक्झाम झाली तेव्हापासून मी माझ्या नोट्समध्ये आता पुढचे चेंजेस करायचे ठरवले आहेत. आत्तापर्यंत मी बऱ्याचपैकी न्यूमेरिकल करून घेतले, मुलांकडनं प्रॅक्टिकल करून घेतले. आता राहिलेल्या दिवसात अक्षरशः मी विचार करतोय की ज्यांना त्यांना रट्टा एक्सपेक्टेड आहे ना, आता मी बदलतो स्वतःला आणि मुलांना फक्त सांगतो, पोरांना हा क्वेश्चन, हे आन्सर, का बरं, काहीच विचारायचं नाही, हे उत्तर आहे, संपला विषय, डोकं वापरूच नका, लॉजिक बिजिक काहीच नाही. आता मला स्वतःला बदलायची इच्छा होते की मी पण तुम्हाला तसं शिकवावं. आणि इव्हन येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी नोट्समध्ये सुद्धा काही क्वेश्चन्स, असे बरेचसे क्वेश्चन ॲड करणार आहेत जे तुम्हाला विचारले जातील, जे कन्सेप्च्युअल नाही आहे, बट जे विचारले जाऊ शकतात ते मी नोट्समध्ये सुद्धा ॲड करतोय. स्टुडंट्स, ऑफकोर्स माझ्यासाठी तुम्ही प्रत्येकजण इम्पॉर्टंट आहात, तुमचा रिझल्ट काढायचा आहे, त्याच्यासाठी ज्या पण गोष्टी लागतील मी तयारी करेल. माझे 100 क्वेश्चन रेडी होते, मी अजून 200-500 क्वेश्चन रेडी करेल, त्याचा प्रॉब्लेम काहीच नाही आहे. पण मला कुठेतरी वाटतं की IBPS TCSनी सुधारावं, अशा इन्स्टिट्यूट्सनी चांगलं त्यांच्याकडनं एक्सपेक्टेशन खूप जास्त आहेत आपल्याला, त्या हिशोबाने त्यांनी वागावं. जर माझ्याकडनं काही चुकीचं बोललं गेलं असेल तर त्याच्याबद्दल क्षमस्व. आणि मुलांना तुमचे कमेंट ऑफकोर्स आमच्या यासाठी एनर्जी असते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुमच्यासाठी ऑफकोर्स कमेंट तुमच्यासाठी आहे, तुम्ही देऊ शकतात. पण एवढंच आहे, जे पण होईल आम्ही तुमच्यासोबत नेहमी राहणार. नमस्कार.